तर मी सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग उठून आधी गरम पाणी पिलेलं आहे। तर तुम्हालाही माहिती आहे की आपण जेव्हा साफसफाई करतो तेव्हा साफसफाई करताना आपण आंघोळीच्या अगोदर आधी आपण साफसफाई वगैरे करतो, नंतर सगळं आपलं घर स्वच्छ क्लीन झालं की नंतर आपण आंघोळ करतो। तर तेच तर मी आता आंघोळीच्या अगोदर हे जे घर आहे तर मला जाळं काढायचं आहे आणि पंखे पुसून काढायचे आहेत, प्लस हे जे पडदे आहेत पडदेसुद्धा काढून मला भिजत टाकायचे आहेत। आणि हे पडदे मी संध्याकाळी धुणार आहे, म्हणजे आधी गरम पाण्यात भिजत टाकेल आणि संध्याकाळी त्याला घासून म्हणजे पडदे स्वच्छ क्लीन करून सुकत टाकेल, म्हणजे ते उद्या संध्याकाळपर्यंत सुकतील हे पडदे। तर तेच आणि हे जे पडदे आहेत तर हे पडदे मी दिवाळी येण्याच्या अगोदरच धुते, वर्षातून एकदा धुते, सारखे धुवत नाही। तर आता मी पटापट घर क्लीन करण्यासाठी म्हणजे पटापट घर इथे उभा राहा बाळा, इथे उभा तू दिसशील, तर ते आता पटापट सुरुवात करते। आणि ज्ञानेश पण जस्ट आत्ताच उठलेला आहे ना, आम्ही उठल्या आम्ही ड्रॉइंग करायला सुरुवात केली। आता मी पटापट सगळं घर स्वच्छ जे जाळं वगैरे ते पटापट काढून घेते। बस
गुड आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज रविवार आहे. तुम्ही बघितलंच असेल की मी आंघोळीच्या अगोदर सगळी साफसफाई करून घेतलेली आहे. तर मी तुम्हाला सांगेल की तुम्हालाही माहिती आहे आता 3 तारखेला घट बसत आहे. 2 तारखेला सर्वपित्री अमावस्या आहे, 3 तारखेला घट बसत आहे. त्यानंतर दसऱ्यानंतर मग दिवाळी येते, म्हणजे कोजागिरी पौर्णिमा, त्यानंतर मग दिवाळी आहे. पण दिवाळीची जी साफसफाई आहे ती 1 महिना अगोदर मी केलेली आहे. कारण आता घटसुद्धा बसणार आहेत, नवरात्रसुद्धा येणार, त्यानंतर दिवाळी आहे आणि ह्या सगळ्या पिरियड्समध्ये ज्ञानेची परीक्षासुद्धा आहे. तर ज्ञानेची 16 ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू होते आणि त्याआधी ज्ञानेचे आता प्रॅक्टिस पेपर सुरू आहेत आणि पुढच्या नेक्स्ट वीकमध्ये फ्रायडेपासून ज्ञानेचे मॉडेल पेपर सुरू होतील. म्हणजे हे सगळे प्रॅक्टिस पेपर, त्यानंतर मग सेमिस्टर सुरू होईल. तर ह्या सगळ्यामध्ये मला ज्ञानेचा अभ्यास घ्यावा लागणार आहे आणि ज्ञानेचा अभ्यास घेता घेता एकीकडे मला फराळसुद्धा करावा लागणार आहे आणि ह्या सगळ्यामध्ये मला साफसफाई अजिबात करता येणार नाही. म्हणून ठरवलं की बाबा चला, जो सुट्टीचा दिवस आहे त्या सुट्टीच्या दिवशी आपण साफसफाई करावी. म्हणून मी आज तो दिवस निवडला आणि आज पूर्ण मी साफसफाई करून घेतलेली आहे. आणि मी जाळं काढलं, पंखे वगैरे पुसून काढले, स्लायडिंग पुसून काढलेले आहेत आणि हे जे पडदे आहेत ना, मी पडदे आता भिजत टाकलेले आहेत आणि मी आता जस्ट मशीन लावलेली आहे. त्या मशीनमध्ये बेडवरची चादर, हे सोफ्यावरचे जे कुशन वगैरे होते आणि ते सगळे कवर वगैरे सगळे मशीनमध्ये मी धुवायला टाकलेले आहेत. आणि तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अजूनही काही छोटी काही कामं आहेत, पण ते मी नंतर करेन. कारण आज पूर्ण दिवसभरच साफसफाई पूर्ण करणे इम्पॉसिबल आहे. तर मी आज फक्त जाळं काढलेलं आहे, तुम्ही बघितलंच असेल. आणि तेच तर अजूनही काही छोट्या गोष्टी आहेत की त्या मला स्वच्छ आणि क्लीन करायच्या आहेत. त्या बघू पुढे मागे जसं टाईम भेटेल ना तसं करेल. तर तेच. आणि आता 1:45 वाजलेले आहेत दुपारचे, खूप भूक लागलेली आहे. तर मी आता पटापट खिचडी भात करणार आहे. तर आज सकाळी मी मसुरा भिजत टाकला होता, त्यापासून पटापट आता खिचडी भात करते. ज्ञानेश काय जेवायला देते, कारण ज्ञानेश आवाज करू नको, कारण ज्ञानेशचा 3:30 वाजता क्लास आहे. तर पटापट जेवायला सुरुवात करते. खूप आवली आहे, खूप आता आणि ज्ञानेशने छान केस कापलेत ना, कसं दिसतो ज्ञानेश? छान दिसतो. हो, ओके. तर इथे आपला खिचडी भात सुद्धा तयार झालेला आहे आणि मी अगदी झटपट अशा पद्धतीने खिचडी भात करून घेतलेला आहे. कारण मला आणि ज्ञानेशला दोघांना खूप भूक लागलेली आहे. कोकणात का नाही हा. तर मी इथे मसुरा आणि सोयाबीन टाकून छान मस्त खिचडी भात केलेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकतात मशीन लावले, अजून 23 मिनटं बाकी आहेत. गुड इव्हिनिंग गाईज, संध्याकाळची वेळ आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी ब्लॅक टी घेतलेला आहे. तर मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही आता चहा पिऊन घेतो. आणि संध्याकाळची सुरुवात ही नेहमी गोड चहानीच होते. तर मलाही आज असं वाटलं की चला आज आपण ब्लॅक टी घ्यावं, म्हणून मी आज ब्लॅक टी घेतलेला आहे. तर इथे मी मशीनमध्ये पडदे स्वच्छ क्लीन असे धुवून घेतलेले आहेत आणि इथे मधल्या पॅसेजमध्ये सुकट टाकलेले आहेत. आणि म्हणजे सोफ्याची कव्हरं वगैरे, बेडशीट वगैरे सगळं स्वच्छ क्लीन करून मी इथे सुकट टाकलेले आहेत मधल्या पॅसेजमध्ये. तर तुम्ही इथे बेडरूममध्ये बघू शकता, इथे मी बेडवरती ज्ञानचे जे छोटे जे कपडे आहेत ज्ञानेशचे ते मी सुकट टाकलेले आहेत. आणि बाहेर बेडरूममध्ये सुद्धा, बेडरूमची जी विंडो आहे त्या विंडोमध्ये सुद्धा मी हे कपडे सुकट टाकलेले आहेत. मला जागा नव्हती कपडे सुकट टाकायला, म्हणून इथे मी या लायडरचा वापर केलेला आहे आणि काही कपडे मी या लायडरवरती सुकट टाकलेले आहेत. आणि घरामध्ये जेवढेही सॉफ्ट टॉईज होते ते सगळे मी सॉफ्ट टॉईजसुद्धा मी स्वच्छ क्लीन करून घेतलेले आहे. आणि ना माझं कसं माहिती आहे का,
मी एकदा साफसफाईचं काम हातात घेतलं ना का ते मी एका दिवसात पूर्ण करतेच. पण कधी कधी एका दिवसात जर नाहीच झालं तर मी दुसऱ्या दिवशीसुद्धा ते पूर्ण करून घेते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच तर इथे टायगर ठेवण्यासाठी जागा नव्हती म्हणून तो टायगर मी लायडरवरती ठेवलेला आहे. तर तर मी इथे अशा पद्धतीने सुद्धा जे पडदे वगैरे, चादरी, बेडशीट वगैरे होते ते सुद्धा स्वच्छ धुवून सुकत टाकलेले आहेत. तर तुम्ही बघितलंच असेल माझं आत्ताच सगळं आवरलेलं आहे. तर मी पडदेसुद्धा सुकत टाकलेले आहेत पॅसेजमध्ये. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की मी फर्स्ट टाईम मशीनमध्ये पडदे धुवायला टाकलेले आहे. त्याच्याआधी मी हातानेच पडदे धुवायचे आणि मी थोडा आज कंटाळा केला कारण माझे पाय पण दुखायला लागले होते. त्याचं कारण म्हणजे असं की ना आपण जेव्हा साफसफाई करताना आपण सीडीवरून वर खाली करतो. म्हणजे पंखे पुसताना किंवा साफ करताना वगैरे. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाडं काढताना वगैरे. तर त्याच्यामुळे माझे आज पाय खूप दुखत आहेत. त्याच्यामुळे मी थोडा कंटाळा केला. आणि कसं माहीत आहे का, आपण रोज साफसफाई करत नाही. आपण म्हणजे 2 महिन्यातून, कधी 2 महिन्यातून, 3 महिन्यातून किंवा 6 महिन्यातून किंवा गणपती, दिवाळी किंवा मे महिना किंवा गणपतीच्या अगोदर अशी आपण साफसफाई करतो. तर त्याच्यामुळे ते पाय आपले दुखून येतात. असं आपण सारखी सारखी साफसफाई नाही करत. हा फरक असतो. तर तेच आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की ना मी इथले पडदे काढलेले आहेत. हॉलमध्ये पडदे काढलेले आहेत. ते मधले पॅसेजमध्ये पडदे काढलेले आहेत. बेडरूममध्ये पडदे काढलेले आहेत. प्लस इथला जो टेडी बिअर होता तो काढलेला, एलिफंट होता तो काढलेला आहे. इथे फुलदाणी होती ती काढलेली आहे. प्लस इथे जे कुशनचे सगळे कवरं वगैरे काढलेले आहेत. त्यामुळे ना असं घर पूर्ण रिकामं वाटतं. तर हो, भरल्यासारखं वाटतंय. तर ते पडदे वगैरे काढलेत ना सगळे, हे सगळे म्हणजे ते घर रिकामं झाल्यासारखं वाटतं. आता हे जेव्हा पडदे उद्या सुकतील ते, आणि उद्या मी सुकल्यानंतर जेव्हा हे पडदे सगळं म्हणजे व्यवस्थित सगळे पडदे मी जेव्हा लावेल, सगळं हे कुशनची सगळी कवरं वगैरे मी जेव्हा सगळं व्यवस्थित लावेल तेव्हा पुन्हा घर असं भरल्यासारखं वाटेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी सुद्धा पडदे दिवाळीमध्ये धुवायला काढते. बाकी वर्षभर मी अजिबात पडदे धुवत नाही, कारण पडदे खूप जड असतात. त्याच्यामुळे फक्त वर्षातून एकदाच धुते, ते सुद्धा दिवाळीच्या अगोदर. तर ते आपल्याला पडदे बघायची सवय झालेली असते आणि आज पडदे नाही तर ती जागा मला रिकामी वाटते. इथे पण रिकामं वाटतं, सोप्यावरती पण काहीतरी मिसिंग आहे असं वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. आणि आता उद्या ज्ञानीचा पेपर आहे, प्रॅक्टिस पेपर आहे उद्या त्याच्या स्कूलमध्ये. इंग्लिशचा पेपर आहे, त्याचा अभ्यास घेते मी. से बाय बाय. गुड नाईट. बाय.